कोण खोक्याबाईला वाचवतोय आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतोय? मीडिया ट्रायलवर खोक्या येतो आणि पोलिसांना तो गुंगारा देतो. काय चाललंय बीड जिल्ह्यात, काय चाललंय महाराष्ट्रात, कायदा सुव्यवस्थेचे ढिगदवडे दिवसा ढवळ्या खोक्याबाई त्या ठिकाणी उद्ध्वस्त करत असताना खोक्याबाईला पकडण्याची इच्छाशक्तीच दाखवत नसतील आणि खोक्याबाई गाडीत बसून आलिशान कारमध्ये माध्यमांना जर मुलाखती देत असेल, पोलिसांच्या प्रामाणिकपणावर संशय नाही. खोक्याबाई सरकारचा जावई आहे का? खोक्याबाई बीड जिल्ह्याच्या नेत्यांचा कोण पाठीराखा आहे का? खोक्याबाई कोण आहे ज्याला पाठीशी घातलं जातंय? कारण पोलिसांना खोक्याबाई सापडत नाही, तो फरार आहे. मीडियाला कसा काय सापडतो? मीडियाचा कसा काय संपर्क? खोक्याबाईकडे जी फोन आहेत, जे मोबाईल्स आहेत आणि जे ट्रॅक होत नाहीत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण झालेला असताना राज्याचे गृहमंत्री, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ खोक्याबाई कोण? हा भाई दीड दमडीचं त्या बीड जिल्ह्यातलं आमदाराच्या जीवावर पोचलेलं एक गावगुंड. खोक्याबाई का सापडत नाही? खोक्याबाई सरकारचा माणूस आहे. खोक्या उर्फ सतीश भोसले पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुंड. जनावरं मारतो, हरिण मारतो, वेगळ्या वेगळ्या प्राण्यांचा जीव घेतो, पैशाचे बंडल फेकतो, सगळ्यांना विकत घेतो. बीड जिल्ह्यात वेगळं असं काही नाही जिथं विकत घेऊ शकत नाहीत, लक्षात घ्या. खोक्याबाई असेल किंवा त्याचा आका असेल, हे सगळे एका माळेचे मणी आहेत. प्रत्येक गुंड, गावगुंड हा कुठल्या तरी नेत्याला फॉलोच करतो, कारण त्याच्या आशीर्वादाशिवाय त्याची हिंमत वाढणार नाही. परंतु हा खोक्याबाई, हा गावगुंड पोलिसांच्या का हाताला लागत नाही? त्याच्यावर गुन्हा दाखल झाला ना, त्याला पोलिसांनी पकडायला पाहिजे ना. पोलीस खोक्याबाईला का पकडत नाही? पोलिसांना खोक्याबाईला पकडायचं नाही. तो खोक्याबाई पोलिसाचा माणूस आहे, सरकारचा माणूस आहे. वेगळ्या वेगळ्या टीव्ही चॅनल्सला खोक्या मुलाखती देतोय. तो म्हणतोय मी सर्वसामान्य लोकांवर अन्याय करत नाही, मी कुणावर त्या ठिकाणी दादागिरी करतोय? माझी दहशत कुणावर आहे? माझी दहशत जे अति करतात, जे पैसे कमवतात त्यांच्यावर आहे. म्हणजे हा काय मालक आहे का बीड जिल्ह्याचा? खोक्याबाई दुसरा वाल्मिक कराड आहे का? वाल्मिक कराडनेच खोक्याबाई सारखे गावगुंड पोचलेत का? सुरेश धस जे काही मटण उरपतात ते खोक्याबाईनं शिकार केलेलं असतं का? असे असंख्य प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत. खोक्याबाई सारखी विकृती आतापर्यंत पोलिसांनी का पकडली नाही? खोक्याबाईला पोलिसांनी आजपर्यंत का आवर घातला नाही? एक काळवीट मारलं तर सलमान खानच्या मागे भुंगा होता कित्येक वर्ष. आजही तो मोकळ्या मनाने सुरक्षित आयुष्य जगू शकत नाही. बिश्नोई गँगच्या रडारवर आहे. त्याच बिश्नोई गँगने या खोक्याबाईला सुद्धा धमकी दिली अशी बातम्या मी वाचल्या, किंवा त्यांच्या रडारवर आहे म्हणे. कारण बिश्नोई गँगचं कुलदैवत म्हणू तुम्हाला कळण्यासाठी, ते म्हणजे हरिण. सर्वोच्च पूजक म्हणून हरिणकडे ती बिश्नोई समाज पाहतो आणि त्याची हत्या बीड जिल्ह्यात खोक्याबाई तो भोसले दिवसा ढवळ्या करतो आणि आपल्या नेत्याला खाऊ पिऊ घालतो. हे कितपत खरंय आणि कितपत खोटंय यासाठी पोलिसांना त्या खोक्याबाईला पकडावं लागेल. मित्रांनो, याच प्रमुख विषयावर चर्चा करणार आहे. सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय शिवराय, नमस्कार, जय महाराष्ट्र. बीड जिल्हा वाल्मिक कराडने आणि धनंजय मुंडेंनी ज्या पद्धतीनं नासवला म्हणूया,
जेवढा बीड जिल्हा आजपर्यंत कराड आणि धनंजय मुंडेंच्या माध्यमातून बदनाम झाला, गुन्हेगारी म्हणू नका, खंडणी म्हणू नका, अन्याय अत्याचार म्हणू का, महिलांचं शोषण म्हणू नका, वेगवेगळ्या घटना बीड जिल्ह्यात घडतातच, परंतु हा सगळा बीड जिल्हा महाराष्ट्रामध्ये आणि सगळीकडे जो काही बदनाम केला त्याच्यामध्ये वाल्मिक कराडचं नाव 1 नंबरला आहे, धनंजय मुंडेंचं नाव 1 नंबरला आहे. फक्त दोघांची नावं वर आहेत आणि खाली इतरांची नावं आहेत. सुरेश धस असतील किंवा अजून इतर नेते असतील, सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या नंतर जे काही प्रकरण महाराष्ट्रामध्ये लावून धरलं, शेवटी धनंजय मुंडेंना ती रणरागिणी अंजली दमानिया ताकदीनं त्या ठिकाणी रस्त्यावर आली, आवाज उठवला आणि सगळ्यांच्या ताकदीनं मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. हे अपयश आहे मुंडेंचं आणि मुंडेंच्या सगळ्या टोळीचं. पण हीच सगळी मंडळी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या पाठीशी उभं राहून आपली दहशत माजवण्याचं काम करतात. अजूनही महाराष्ट्राचा बिहार झालेला नाही. खरं तर महाराष्ट्राच्या फार पुढे बिहार. तो IAS लॉबीमध्ये आहे, IPS लॉबीमध्ये आहे, ते अकाउंट्स लॉबीमध्ये आहे. आज मेट्रो आणि इतर सेक्टरमध्ये सुद्धा जे काही कर्मचारी आहेत बऱ्यापैकी बिहारचे आहेत. महाराष्ट्राचं नामो निशान सुद्धा नाही. पण महाराष्ट्र पूर्वी कधी काळी फार ताकदवर होता आणि बिहार पूर्वी कधी काळी फार बदनाम होता. आता सध्या महाराष्ट्राचा बिहार झालाय का असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येत असताना त्या बिहारला सुद्धा लाजवेल असे गावगुंड बीड जिल्ह्याने पोचलेले आहेत. बिहारसह संपूर्ण देशामध्ये पोलीस यंत्रणा असून सुद्धा, बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणा असून सुद्धा बीड जिल्हा पोलीस खोक्याबाहेर गाडीमध्ये बंडलाची बंडल ठेवतोय. घरामध्ये पैशाचे बंडल आहेत, खऱ्या आहेत खोट्या आहेत माहित नाही, परंतु त्याची ज्या पद्धतीची दादागिरी आणि ज्या पद्धतीचं प्रेझेंटेशन तो करतोय, वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आलंय, त्या खोक्याबाईला ईडी, पोलीस, इन्कम टॅक्स कुठलीच यंत्रणा का स्पर्श करू शकली नाही. अहो, एखादा भुरटा चोर जरी असेल तर पोलीस त्याला पकडतात आणि त्याच्याकडून वसुलीही करतात आणि त्याला शासन सुद्धा करतात. जे पोलीस वाल्मिक कराड सहज वापरायचा, जे बीड जिल्ह्याचे पोलीस वाल्मिक कराडच्या प्रत्यक्ष गुन्ह्याचे सहभागी आहेत, हे महाराष्ट्रासमोर आलेला असताना सुद्धा खोक्याबाई सारखा माणूस जे काही ज्याच्यावर शासनाच्या वतीनं मारायला बंदी आहे ते सुद्धा सर्रास शिकार करतो, दहशत माजवतो, गावगुंड आहे. पोलीस दप्तरी त्याची नोंद आहे, तक्रार आहे, गुन्हा दाखल झालाय. इलेक्ट्रॉनिक्स माध्यम खोक्याबाईची मुलाखती घेतात. वेगळे चॅनल्स खोक्याबाई कसा त्या ठिकाणी अँटिसिपेटरी बेलसाठी प्रयत्न करतोय, त्याच्यावर जो गुन्हा दाखल झालाय अटकपूर्व घेण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. खोक्याबाईचे वकील म्हणतात की प्रत्यक्ष गुन्ह्यामध्ये खोक्याबाई सहभागी नाही, त्याला जामीन मिळाला पाहिजे. जामिनासाठी अर्ज करतात आणि मी कसा धुतल्या तांदळासारखा आहे असा खोक्याबाई डायरेक्ट मीडियाला सांगतोय. पण पोलिसांच्या दप्तरी तो फरार आहे. पोलिसांना खोक्याबाई सापडत नाही. खोक्याबाई सरकारचा जावई आहे का? खोक्याबाई बीड जिल्ह्याच्या नेत्यांचा कोण पाठीराखा आहे का? खोक्याबाई कोण आहे ज्याला पाठीशी घातलं जातंय? खोक्याबाईला कोण वाचवतंय? खोक्याबाईच्या पाठीशी जर अशी सगळी यंत्रणा असेल आणि पोलीस खोक्याबाईला पकडण्याची इच्छाशक्तीच दाखवत नसतील आणि खोक्याबाई गाडीत बसून आलिशान कारमध्ये माध्यमांना जर मुलाखती देत असेल, पोलिसांच्या प्रामाणिकपणावर संशय नाही. पोलिसांची जी वचक आणि दहशत आहे
ती धुळीस मिळवण्याचा प्रकार आहे. कारण पोलिसांना खोक्याबाई सापडत नाही, तो फरार आहे. मीडियाला कसा काय सापडतो, मीडियाचा कसा काय संपर्क होतो, खोक्याबाईकडे जी फोन आहेत, जे मोबाईल्स आहेत आणि जे ट्रॅक होत नाहीत, पोलीस निष्क्रिय कशी काय ठरली का? मंत्रालयातून स्पेशल आमदाराच्या माध्यमातून खोक्याबाईला वाचवण्यासाठी पोलिसांना आदेश आलेत, अजिबात खोक्याबाईला पकडायचं नाही. तुमचे काय खोके असतील ते खोक्याबाई एकदम ओके करेल, अशी काही सिस्टीम ठरलेली आहे का? कोण खोक्याबाईला वाचवतोय आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतोय? मीडिया ट्रायलवर खोक्या येतो आणि पोलिसांना तो गुंगारा देतो. काय चाललंय बीड जिल्ह्यात, काय चाललंय महाराष्ट्रात, कायदा सुव्यवस्थेचे ढिगदवडे दिवसा ढवळ्या खोक्याबाई त्या ठिकाणी उद्ध्वस्त करत असताना, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण झालेला असताना, राज्याचे गृहमंत्री, राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ खोक्याबाईच्या पाठीशी स्पष्टपणे, खंबीरपणे पाठीशी आहे का? असेल तर भयानक आहे, नसेल तर का खोक्याबाईला पकडलं जात नाही? खोक्याबाई कुणाचा हस्तक आहे आणि खोक्याबाई कुणाची पिळवणूक छळवणूक करतोय, कुणाकडून पैसा वसूल करतोय आणि कुणाच्या घशात घालतोय, महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे. पण मला संशय आहे, कदाचित माझा हा व्हिडिओ ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जाईल आणि माझा व्हिडिओ सोशल मीडियावर ज्यावेळेस व्हायरल होईल, त्यावेळेस मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं जर कोणी देण्याची हिंमत केली तर मला वाटतं माझ्या व्हिडिओचं सार्थक झालं. कारण खोक्याबाईला सरकार वाचवतोय. खोक्याबाईच्या मागे गृहमंत्री, मुख्यमंत्री आहेत का? खोक्याबाईच्या पाठीमागे बीड जिल्हा पोलीस आहे का? खोक्याबाई मीडियाला मुलाखती देतो, पोलिसांना कसं काय सापडत नाही? खोक्याबाईचा मोबाईल 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, कुठलाही नंबर असू द्या, पोलिसांकडे नाही आणि मीडियाकडे आहे. हे कुठलं झंगाट आहे आणि कुठलं गुन्हेगारीला पाठीशी घालण्याचा प्रकार आहे? पोलीस आयुक्त बीड जिल्ह्याचे सर्वसामान्यांना फक्त दहशतीत ठेवतील आणि गुन्हेगारांना मोकळं सोडतील असा संशय लोकांच्या मनात येईल, म्हणून पोलीस तात्काळ खोक्याबाईला अटक करणार का? खोक्याबाईचे लाड करतय कोण? अन्यथा शिमग्याला राज्यातली सर्वसामान्य जनता कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात बोंबलल्याशिवाय राहणार नाही, असंच मला वाटतं. सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालतंय, वाल्मिक कराडला घातलं होतं. मंत्री, आमदार गुन्हेगारांना खंडणी मागण्यासाठी पुरस्कृत करतात. धनंजय मुंडेंच्या त्या कृतीमुळे दाखवून दिलं. गुन्हेगार एखाद्या व्यक्तीला मारतोय, जीव घेतोय, व्हिडिओ कॉल करून गुन्हेगार नेत्याशी बोलतायत, पोलीस काहीच करत नाहीत. ज्यावेळेस 70 दिवस होतात त्यावेळेस सगळे आरोपी पकडतात. अजूनही संतोष देशमुखाचा जो प्रमुख सस्पेक्ट आहे, तो आंधळे नावाचा आरोपी बीड जिल्हा पोलिसांना अजूनही पकडता येत नाही. गृहमंत्री करतात काय? मग खोक्याबाईचं सुद्धा तसंच होईल असं कशावरून नाही, हा मला पडलेला प्रश्न आहे. बीड जिल्ह्यातल्या, मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा पडलेला असेल. याच्यावर आपण लक्ष ठेवून राहूया. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. गृहमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय, बीड जिल्हा पोलीस या बाबतीत काय करणार हे लवकरच कळेल. का पाठीशी घालतील हे सुद्धा तुमच्या समोर येईल. धन्यवाद. दुर्दैवी आहे सगळं. सर्वसामान्य माणसांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावं. पैशाचा पाऊस आहे. 50 खोके आणि एकदम ओके खोक्याबाई सगळं करू शकतो, हे लक्षात ठेवा.